नमस्कार, मी ऋतुराज फडके. 64वी राज्य नाट्य स्पर्धा आता कल्याण केंद्रामध्ये सुरू आहे आणि त्याचा मी उद्घाटक होतो. पहिलं नाटक मी बघितलं होतं, बुद्धिबळ जप्पू, आणि आज 1 ते 4 दुपारी बंद हे नाटक होतं आणि नाटकाला खूप छान प्रकारे प्रेक्षक आले होते. म्हणजे आज OTT फिल्म्स, मालिका ह्या सतत चालू आहेत आणि प्रेक्षक आपले घराघरात चिकटून बसलेले आहेत. पण त्यांना बाहेर काढण्याचं काम हे केवळ रंगभूमी करू शकते आणि ते त्यांनी आज करून दाखवलेलं आहे. हौशी आहे, सगळे हे हौशी लोक आहेत आणि ही राज्यनाट्य स्पर्धा अशीच चालू राहावी असं मला नेहमी वाटतं. कारण की नवीन नवीन लोकांना नवीन नवीन संधी उपलब्ध होतात इकडे, जे वर्षभर नोकरी करतात, बिझनेस करतात, पण नाटकाची आवड असते, त्या लोकांसाठी हे माध्यम आहे. आणि प्रत्येक जण आपापल्या काय म्हणतो त्याला वेळेनुसार रिहर्सल्स करून प्रयोग सादर करीत असतात. त्यामुळे त्यांना सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आत्ता जे आपण जे म्हणतोय की AI आज जनरेट होतंय आणि कुठेतरी त्याचा दुष्परिणाम होईल का, तर मला असं वाटतं सगळीकडे होऊ शकतो, पण नाटकामध्ये होऊ शकत नाही. कारण की नाटक हे लाईव्ह परफॉर्मन्स आहे आणि त्याचं AI व्हर्जन तुम्ही करू शकत नाही. प्रेक्षकांना जे अस्सल मनोरंजन आपण म्हणतो ते नाटकच देऊ शकतं. तर सगळ्यांना, हौशी कलाकारांना, दिग्दर्शकांना, लेखकांना आणि सगळ्या संस्थांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. ठाणे जीवनदीप वार्ता महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागातील एक लोकप्रिय न्यूज पोर्टल.